काय चालवलंयस तू? कशाला कोर्टात गेलास? सगळं चाललं होतं ना व्यवस्थित? हा, हे बघ, आपण आतापर्यंत आपल्या आई बापांशी कसे वागलोय तुला माहिती आहे ना. अरे आपल्याला यातलं काही मिळणारच नव्हतं बाबा. ज्याला मिळायचं होतं त्याला मिळालं. तू कशाला उगाच हे बघ, सगळं गोडी गुलाबीनं चाललंय ना, चालू दे ना. तू कशाला उगाच याच्यात लक्ष घालतोय? सगळं एक मिनिट काय? ओम्याला एका शब्दानं बोलायचं नाही. ओम्याला एका शब्दानं जरी बोललास ना तर जीभ हासडून ठेवीन दादा मी. नाही, गावाकडे येऊन हातपाय तोडून जाईन तुझ्या तिकडे. जास्ती शान काय? मी धमकी देतो तुला. मी तुला धमकी देतोय? आणि आतापर्यंत तू आई बापाला धमकी देत जगत आलास, त्याचं काय रे? हा, आई बापाच्या जीवावरच जगतोयस ना. कसाला जमीन दिली, उपाशी मिळाला असताच आतापर्यंत टाचा घासत. तुला आयतं मिळालं ते खा नका. हा, आणि बघ, हा तुझा सख्खा भाऊ बोलतोय हे आता विसरून जा, कळलं का? जेलमध्ये शिक्षा भोगलेला कैदी मी आहे हे लक्षात असेलच तुझ्या. हे बघ, तुझ्या डोक्यात काहीतरी घालून मी पुन्हा जरी शिक्षा भोगायला गेलो ना तरी मला काही फरक पडत नाही. हा, गावाकडे येऊन तोडून जाईन मी तुला सांगतो. पण ओम्याबद्दल काही बोलायचं नाही, त्याच्या आडवं जायचं नाही. तुला एवढंच सांगून ठेवतो. जास्त शहाणपणा करायचा नाही. फोन खाली ठेवायचा आता ताबडतोब. ठेवून ना, चांगली भाषा कळत नाही त्यांना. हे असंच समजावून सांगायला लागतं. काकी तुला कळलंय का तू काय केलंयस? सगळं आता व्यवस्थित होणार आहे मला माहिती आहे ना. मी अतिशय व्यवस्थित त्याला सगळं समजावून सांगितलेलं आहे. याला समजावून सांगणं नाही, याला धमकी देणं म्हणतात. आणि कोर्टात केस चालू असताना प्रतिपक्षाला अशा पद्धतीचा धमकीचा फोन करणं हा गुन्हा असतो. आपण असं म्हणू शकतो ना की हा फोन मी केलेलाच नव्हता. तुझा फोन त्याच्या रेकॉर्डवर आलाय ना. पण मी असं नुसतं बोलायला फोन केला होता म्हणून सांगे ना. धमकी द्यायला कुठे काय फोन केला होता नाही का? तुझा फोन त्याने आता रेकॉर्डही केला असेल. नाही, तो असं नाही करणार. म्हणजे एवढा शहाणा नाही तो, गावाकडचा आहे रे. त्याचं पोरग आहे ना शहाणं. त्यांनी कोर्टात केस केली याचा अर्थ तो काही करू शकतो. एक आयडिया आहे. आपण एक काम करूया का? आपण असा स्टँड घ्यायचा की तो फोन मी केलाच नव्हता. माझ्या आवाजात दुसरंच कोणीतरी त्याच्याशी बोललं. म्हणजे मागे नाही का मधू शोभना मावशीचा आवाज काढून ती मस्त फोनच बदलून टाकूया ना आपण. त्याने काही नाही होणार काय. एक मिनिट. फोन नको म्हणजे ते काय करूया सांग. आता एवढंच कर, विचार करू नकोस. मी बघतो काय करायचं. बाण सुटलाय. सॉरी रे. सॉरी. अरे यार, कुठलंच काम जमणार नाही आहे का मला? तसा पण सुटला काय? येत होते मी. पेशन्स नाही जरा. पेशन्स? पेशन्स कधीची? मी इथे नुसती उभी आहे दार वाजवत. तुझ्या किल्लीने दार उघडायचं. किल्ली? मी काय मूर्ख दिसते का तुला? किल्ली नाहीये ना माझ्याकडे. नाशिकला विसरून आले आहे मी. ओके बरं ठीक आहे. आपण नवी बनवून घेऊ किल्ली. नवी बनवू. नवी बनवू. आता त्या की मेकर कडे जा. शी यार, सगळं मलाच करायला लागणार आहे. तू तर काही करणार नाहीये. माझी बॅग आहे, मी उचलेन ती. काही गरज नाहीये तू बॅग उचलायची.
काही चुकलंय का माझं? तुझं काय चुकणार आहे? सगळं माझंच चुकतं ना नेहमी. काय काय झालंय तुला? हा, काय झालंय? काय एवढी चिडचिड करतीस तू? चिडचिड काय फक्त तूच करायची का? शी. जाग तू. एक मिनिट, एम आय अलाउड टू स्पीक? काय होतंय आशू? तुला दार उघडायला इतका उशीर का लागला? अच्छा, तू अजून तिथेच अडकलीस का? सांगशील का मला नक्की काय झालंय ते? घे, मला नकोय पाणी. हे पाणी लगेच प्यायचं, आत्ताच्या आत्ता. मला नकोय ते. मी कानफडात मारायच्या आत हे पाणी प्यायचं. चल लवकर चल, घे प्या ते. आणि आता कुठलीही प्रस्तावना न करता मला सांग की नेमका प्रॉब्लेम काय? काय नाही ग, विजयच्या वडिलांनी खूप लोकांकडनं पैसे घेतले. आता तर रोज देणेकरी घराच्या समोर उभे राहतात आणि पैसे मागतात. विजयला या सगळ्याचा खूप वैताग आलाय ग. परवा एक माणूस त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता, म्हणाला तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतलेत आणि मला आता ते तू परत कर. काय काय संबंध ना? विजय म्हणाला की मी नाही देऊ शकत, पण अगं ईशा, तो तिथे ऑफिसमध्ये आरडाओरडी करायला लागला. कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये त्यांनी, आणि आता हे वाढतच चाललंय. नाही, पण मग विजयचं काय म्हणणं आहे यावर? काय म्हणणं? नाही म्हणाला तो, मी नाही देणार पैसे. त्यांनी नेमकं कुठल्या कारणासाठी हे पैसे वापरले हे तर कळायला नको. हो, पण मग त्याने विचारलं का त्याच्या बाबांना तसं? मी विचारलं तर काय, ते काय काही स्टोऱ्या सांगतील ना. एक नंबर खोटारडे ते. विजयचा तर त्यांच्यावरती काडी मात्र विश्वास नाही. आणि जर समजा विजयनी त्यांना परत पैसे दिले तर त्यांनी ज्या कारणासाठी पैसे उडवलेत त्याला प्रोत्साहन दिल्यासारखंच नाहीये का? आणि परत ते पैसे मागतील, हे असंच होत राहील ना सतत. आशू, असं नाही. म्हणजे एखादा माणूस सुधारूच शकत नाही असा निष्कर्ष काढणं कितपत योग्य आहे? ईशा, हे बघ, हे सगळं मी बोलले त्याच्याशी. मग काय आमच्या चर्चा झाली, त्याच्यावरनं भांडणं झाली, आणि शेवटी तो मला म्हणाला आपण लग्नच नको करूया. बरोबर? बरोबर. आय हॅव बीन थ्रू ऑल दिस. ईशा, मला ना हे सगळं प्रेम, लग्न वगैरे सगळं भंगार वाटायला लागलं. अगं, हे काय बोलणंय? मी शेवटी त्याला म्हंटल, तू तुझ्या वडिलांचे संबंध तोड. अगं काय बोलतीस तू हे? मग काय करणार अगं? हं? हे नेहमी असंच चालत राहणार का? आपण दोघींना समोरासमोरच्या किनाऱ्यांवर उभे होत अश्विनी. म्हणजे एकीकडे मी ओमला सांगते तू तुझ्या बाबाशी जुळवून घे, आणि तू विजयला सांगतेस की त्याच्या बाबांचे संबंध तोड. अच्छा, म्हणजे पुन्हा मी चुकीची? बघ, मला तसं नाही म्हणायचंय. नाही नाही, मी चुकीची आहे ना? तसं नाहीये अगं. तू अगं ठीक आहे, मी चुकते नेहमी नेहमी. अगं बोल अजित. हाय. 2 मिनिटं बोलू शकतो का रे? 10 मिनिटं बोल. थँक्स. अरे, तुला सांगायचं राहूनच गेलं. काल आपल्या मुंबईच्या वकिलांचा फोन आला होता. हां, ते म्हणत होते की रुचिकानं US मध्ये एक ऍप्लिकेशन फाईल केलंय, आणि त्यामुळं मला तिकडं कोर्टात US मध्ये हजर राहावं लागणार आहे. अरे बापरे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समजा मी कोर्टात हजर राहिलो नाही तर काहीतरी रिव्हर्स ऑर्डर देईल कोर्ट, आणि त्यामुळं सगळंच एकदम कॉम्प्लिकेटेड होईल. अरे, हे तर सिरियस आहे. आय नो. त्यामुळं मला जावंच लागणार आहे US ला.
मग काय वाट कशाची बघतोयस? कधी जातोयस? आता कधी म्हणजे त्यांनी इन्फॉर्म केलंय कोर्टाला की मी भारतात आहे आणि थोडासा वेळही मागून घेतलाय कोर्टाकडनं. आता मला कळवायचं आहे मी कधी US ला जाऊ शकतो ते. हा मग कधी निघायचं? कधी कधी म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल खरं तर. हॅलो हा हॅलो अजित, बोल ना, बोल बोल. काय काय काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम प्रधान कसं सांगू यार तुला मी अशी वेळ माझ्यावर येईल असं वाटलंच नव्हतं मला कधी. आता मी नेटवर फ्लाईट्स चेक करत होतो प्रधान. खूप एक्सपेन्सिव्ह आहेत रे तिकीट्स. मला नाही परवडणार आता. सो तू मी करतो फ्लाईट बुक, तू नको काळजी करूस. प्रधान थँक्यू व्हेरी मच. आय एम रिअली फिलिंग अशेम्ड प्रधान. म्हणजे मी माझ्या डिवोर्स केसच्या वेळेस तुझ्याशी वाईट वागलो आणि आज मला तुझ्याकडूनच पैसे अजित कम ऑन, वी आर नो मोर किड्स. मी तो मुद्दा कधीच सोडून दिला. तू तुझी डेट ठरली की मला सांग, मी फ्लाईट बुक करतो. आणि हो आता थँक्यू म्हणत बसू नकोस, डायरेक्ट फोन ठेव. ओके बाय. थँक्स प्रधान. येस. हे अरे अगं अगं कशी आहेस तू? बरी आहे का तब्येत तुझी? तू आजारी असताना कशाला आलीस दार उघडायला? कोणाला तरी सांगायचं ना, नाही तर मला सांगायचं, मी असं उघडलं असतं दार. तब्येत बरी आहे का तुझी? तू आली नाहीस ऑफिसला म्हणून विचारतोय, कशी आहे तब्येत तुझी? आशू, आम्हाला मेणबत्ती उदबत्ती सीडीज पापड साडे असं काही नकोय असं सांग त्याला, आणि तोंडावरती दार आपट त्याच्या. मी यातलं काहीही आणलेलं नाहीये. फळं आणलीये, ती चालतील का विचारतेस का जरा? सॉरी सर. नाही नाही सर वेलकम सर. या ना सर. ते आशू सर आले. हळू बोल. या ना सर प्लीज या. सर सॉरी हा, म्हणजे मला माहितीच नव्हतं तुम्ही आहात ते. आता तुला आत बसून कळणार आहे का मी बाहेर उभा आहे ते? CCTV कॅमेरे वगैरे लावलेत काय कुठे? हो सर, आमच्या घरातला नॉर्मल टीव्ही पण नाही चालत, CCTV. सर बसा ना प्लीज. प्लीज प्लीज या सर, प्लीज बसा. इथे बस. हो प्लीज. मग कशी आहे तब्येत गीतांजली? सर मी बरी आहे, म्हणजे उत्तम आहे सर मी. पण माझं नाव अश्विनी आहे. अश्विनी. नी दीर्घ. हा आता काय राहू दे ना सर. तुझी तब्येत कशी आहे अंजली? सर मी ईशा आहे, ईशा देशमुख. ईशा ई रस्व. माझी तब्येत बरी आहे आणि सर. अरे मग दोघांची तब्येत बरी आहे, मग तुम्ही ऑफिसला काय नव्हतं? तू का नव्हती ऑफिसला? मी सर ते अचानक मला नाशिकला जायला लागलं सर 2-3 दिवसांसाठी. बरं आहे का नाशिक हे? मग काय काय कशा का नाशिकला का? हो ना सर. सांगितलं नव्हतंस का त्यांना? तू सांगितलं नाहीस मला. काय कारण सर? म्हणजे काय कारण ते ना?
तू का नाही आलीस ईशा ऑफिसला? हा मी सर मला खरंच बरं नव्हतं सर परवापर्यंत. हो सर. हो हो. आणि मग काय झालं की नंतर मला बरं होतं सर. पण मग काय झालं की सर काल मी आले होते ऑफिसला. असं काय करते, आपण भेटलो नाही का? काल तू हाफ डे गेलीस पण तुला असं अस्वस्थ वाटत होतं. हो 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 सर, मला खूप अस्वस्थ वाटत होतं. असं आतून असं कणल्यासारखं होत होतं. हो सर. मग डॉक्टरकडे जायचं का? असं सिनेमाला जाऊन कशी तब्येत बरी होईल तुझी? सिनेमाला गेली होतीस तू? हो. कोणत्या? 2 स्टेट्स पाहिला हिनी. 2 स्टेट्स. आणि तुम्ही? पॅन्ड्री. ते शेजारच्या स्क्रीनला होता. काय स्टोरी 2 स्टेट्सची? एक असे ते सर काय माहिती का, मी आणि ओम आम्ही असे खूप दिवस सर सॉरी सर, मी परत असं नाही करणार. म्हणजे सर मी असं पॅन्ड्री कसा होता? पॅन्ड्री काय झालं, तो प्रधान माझ्या शेजारी होता. त्यामुळे कुठलं डुक्कर कोण आहेच मला. पण असं नका रे करू, येत जा ऑफिसला. सिनेमाला जाता मला विचारायचं ना, मी आलो असतो. खरंच पुढच्या वेळेला मी तुमच्या बरोबर सिनेमाला येणार. हा मला एक सांगा, तुम्ही या रे ऑफिसला. हा तुम्हाला काही पगाराचा काही इश्यू आहे का, कमी मिळतोय असं काही का सांगा मला, बिनधास्त. काही प्रॉब्लेम नाही, वाढवणार नाही, पण सांगा, काय हरकत नाही. नाही मी हे कोणासाठी आणलं होतं मग? आमच्यासाठीच ना सर. नाही आजारी तुम्ही नाहीच आहात ना. पण सर तुम्ही बहुतेक ते घरी घेऊन जाण्यासाठी आणलं असेल. अरे माझी बायको. मी जाऊ का? का? बायको आजारी आहे, तिला फळं घेऊन जायची होती. थँक्यू सो मच. ते पण यायचं ऑफिसला. हो सर. मजा करू तिथे बसून. एवढं लांब इथे. चला येऊ मग. ओके टेक केअर. बाय बाय सर. बाय बाय. दार लावून लगेच. धना, मधू बघ ग कोणाचा फोन आहे. आले बघते. हॅलो. हॅलो. माझी आई आहे का तिथे? मी अनिरुद्ध बोलतोय. काय काम होतं? मला फक्त माझ्या आईला एकदा भेटायचंय, प्लीज. कोणाचा फोन आहे? आई आहे ना तिथे? नाही, मला आवाज ऐकू आला तिचा. अगं अनिरुद्धचा फोन आहे. सांग मी नाहीये म्हणून सांग त्याला. आजी अगं त्यांनी ऐकलंय तुझा आवाज, असं काय करतेस? मी सांगते ते ऐक, त्याला सांग मी नाही. हॅलो. हा मी बघितलं घरात, ती नाहीये घरी, ती देवळात गेली आहे. हॅलो, हे बघा प्लीज असं करू नका. मला फक्त एकदा तिला भेटू द्या. मी फार लांबनं आलोय अहो. आणि जर ती म्हणाली ना की तिला माझ्याशी बोलायचं नाहीये, तर मग माझं काहीच म्हणणं नाही, मी तुम्हाला त्रास देणार नाही. पण प्लीज प्लीज फक्त एकदा मला तिला भेटू द्या. हॅलो, तुमचा आवाज क्रॅक होतोय. हॅलो, हे बघा मला तुमचा आवाज ऐकू येतोय. हॅलो 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 हॅलो. आजी अगं काय बोलायचं होतं त्यांना तुझ्याशी. काय बोलणार? हॉस्पिटलमध्ये सुद्धा आला होता, काही बोलू शकला नाही तो. त्यांना अवघड जात असेल, समजून घे ना तू. बोलायला अवघड जातंय तर भेटून काय करणार ग? बरं झालं कट केला असतो. आजी अगं निदान ते फोन तरी करतायत. माझ्या घरचे तर ते पण करत नाहीत. आता हॅलो, अजित सर. सर मी अनिरुद्ध बोलतोय. हां सर, ॲक्च्युली आत्ता मी तुमच्या घरी फोन केला होता सर, पण मला तुमच्या घरचे लोक माझ्या आईला भेटूच देत नाहीयेत. सर दिस इज रॉंग. म्हणजे माझ्या आईने मला भेटून जर सांगितलं की तिला मला भेटायचंच नाहीये, तर माझं काहीच म्हणणं नाही.
पण सर तुमच्या घरचे लोक मला तिला भेटूच देत नाहीयेत. सर प्लीज आपण तरी एकदा भेटूया का? म्हणजे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करू शकतो सर. प्लीज प्लीज मला एकदा भेटाल का सर? प्लीज गिव्ह मी सम टाइम सर. प्लीज प्लीज आपण एकदा भेटूयात. थँक्यू थँक्यू सर. कुठे आहात तुम्ही? मी पोचलो इथे. कुठे कुठे? एक्सक्यूज मी. ओ हॅलो, मी अनिरुद्ध. हॅलो अजित. तुम्ही ओम चौधरींचे काका ना?